गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। नमस्कार, रामराम मंडळी, मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, अर्थात कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात। मंडळी, आजपर्यंतच्या या सगळ्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये गेलो, त्यांच्या घरचं गणपतीचे दर्शन घेतले, त्यांच्या घरची आरास पाहिली, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडे आपण गेलो। आजही असंच एक वेगळं कुटुंब माझ्या शेजारी बसलेलं आहे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। त्यांचा गणेशोत्सव, त्यांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास याविषयीच्या या गप्पा अतिशय रंगतदार होणार आहे। आज आहे मी सुधाकर जोशी आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। सुधाकर जोशी हे सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन आहेत आणि बँकिंग क्षेत्रातला त्यांचा फार मोठा दांडगा असा अनुभव आहे, त्याविषयी पण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोतच। सुरू करूयात गप्पांना। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार, मी आप्पा आणि मी मारणार आहे मनसोक्त गप्पा। सर्वप्रथम आमच्या सी न्यूज मराठीच्या वतीने तुम्हा सर्वांना, तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि सर्व पाहणाऱ्या प्रेक्षकांना मी गणेश उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। सुरुवात करूयात गप्पांना। सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सुधाकर जोशी, आप्पांनी माझी ओळख करून दिली। शेजारी आहेत माझ्या सौभाग्यवती संजीवनी, त्या शेजारी माझी बहीण आहे या सौ पुष्पा बापट, त्या शेजारी माझ्या वहिनी आहेत शुभांगी जोशी आणि त्या माझ्या सूनबाई आहेत वैष्णवी जोशी। असा आमचा परिवार आहे। माझा मुलगा आहे परंतु तो कामासाठी बाहेरगावी गेलेला आहे। हरकत नाही, तर गप्पांना आपण सुरुवात करतो। गणपती उत्सवाचं हे छान वातावरण आहे आणि या सगळ्यांच्या ज्या काय म्हणू रूपावरून किंवा नटण्यावरून तो जो गौरीचाही उत्सव आहे तो अजूनही त्यांच्यामध्ये तो कायम आहे हे लक्षात येतच आहे। तर एकंदर सुरुवात करताना आपण आपल्या बालपणीच्या आठवणींपासून सुरुवात करूयात। आपला जीवनप्रवास थोडक्यात ऐकायला आम्हाला आवडेल, शिकायलाही मिळेल खूप काही। बालपणाचा तुम्ही विषय काढला। आमची कुटुंबातली सगळ्यात लहान नात आमची ही मिहिका मिहिका आहे। बालपणाचा विषय निघाला। आमचं बालपण तसं ओतूर या ठिकाणी गेलं बरंचसं। वडील माझे पोस्टामध्ये होते, पोस्टमन म्हणून, आणि त्यांचे
बदल्या व्हायच्या वेगवेगळ्या ठिकाणी, जुन्नर असेल, बरेच 4-5 गावामध्ये, ते सर्व ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर फिरायचं. शेवटी मी इयत्ता 5वीत असेल आणि माझे थोरले बंधू साधारण 8वीत असतील, त्यावेळेस आम्ही ओतूर या ठिकाणी स्थायिक झालो आणि आमचं बालपण जे आहे हे मोस्टली ओतूर या गावामध्ये गेलं. म्हणजे शिवरायांच्या त्या पुण्यपावन भूमीमध्ये आपलं हे सगळं बालपण गेलेलं आहे. कसं बालपणाचं आता तसं पाहिलं तर आमचं भिक्षुक घराणं आहे. म्हणजे आमचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय हा भिक्षुकी आहे. माझे वडील हे पहिल्यांदा नोकरीमध्ये आले पोस्टमन म्हणून आणि भिक्षुकी घराणं असल्यामुळं हे सर्वच ज्या गोष्टी आहेत, गणपती असेल, गौरी असतील किंवा इतर सर्व कुलधर्म असतील, हे पहिल्यापासून आमच्या घरामध्ये आहेतच. लहानपणापासून आमच्यावर ते संस्कार झाले. लहानपणापासून घरामध्ये गणपती स्थापना आहे, त्याच्यानंतर गौरी आहे, वेगवेगळे नवरात्र असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये लहानपणापासूनच आम्ही रमत आलो. गणपती बाप्पाच्या बाबतीत दुसरं सांगायचं ठरलं तर सार्वजनिक याच्यामध्ये पण मी लहानपणापासून इन्व्हॉल्व आहे. म्हणजे ओतूर या ठिकाणी आमचं छोटंसं बालगणेश मंडळ होतं, त्याच्या अंडर पण आम्ही गणपती बसवायचं. संगमनेरला मी नोकरीनिमित्ताने आलो युनियन बँक ऑफ इंडियामध्ये. त्याच्यापूर्वी माझं सायन्स ग्रॅज्युएशन झालं ओतूर या ठिकाणी. लहानपणीचा सगळ्यांचाच, आता आमची जी पिढी आहे सगळ्यांचाच विचाराल तर सगळ्यांचाच लहानपणीचा काळ हा खडतर गेलेला आहे, गरिबीमध्ये गेलेला आहे. कारण पूर्वी उत्पन्न मर्यादित असायचं आणि कुटुंब मोठे असायचे जुने. आम्ही पण 4 भावंड, त्याच्यामुळं थोडंसं गरिबीमध्ये पण शिक्षण चांगलं झालं. आईवडिलांनी खूप चांगले संस्कार आमच्यावर केले. आईवडिलांनी जे संस्कार केले ही शिदोरी आम्हाला, मी 62 वर्षाचा आहे, माझे थोरले भाऊ 65 वर्षाचे आहेत. आम्ही सर्व आपल्या परिवारामध्ये आहेत, पण ते जे संस्कार केलेले आहेत ती शिदोरी आजपर्यंत आमच्याबरोबर तशीच आहे आणि त्याच्या आधारे आमचं आयुष्याचा मार्ग चालू आहे. इथं मी युनियन बँकेमध्ये आलो आणि संगमनेरला मी बँकेच्या नोकरीच्या माध्यमातून स्थायिक झालो. वा. आता ओतूरचा गणेशोत्सव तर तुम्ही सांगितला तुमच्या बालपणीचा. संगमनेरमध्ये आल्यानंतर आणखीन तो गणेशोत्सव आणि त्या म्हणजे आपण एक साधा विचार असा केला की पूर्वीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव, म्हणजे तुमच्या बालपणीचा आणि आत्ताचा हा एक फार मोठी तफावत आहे, फरक आहे. तो कशा प्रकारचा वाटतो तुम्हाला, काय वाटतं? पूर्वीचा जो म्हणजे गणेशोत्सव असायचा त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं, टी व्ही पण नव्हते. कारण मी जो तुम्हाला काळ सांगतो आहे हा साधारण 1973 ते 1984 या दरम्यानचा. त्या काळात घरोघर टी व्ही पण नव्हते आणि करमणुकीचं कुठलंही साधन नव्हतं. तर गणपती उत्सव ही करमणुकीच्या दृष्टीने सर्वांना फार मोठी पर्वणी असायची. कारण या काळामध्ये गावामध्ये चित्रपट दाखवले जायचे, नाटक चांगले यायचे आणि ते पाहण्याची पर्वणी असायची. म्हणजे अगदी सांगायचं तर आम्ही 15-15, 20-20 किलोमीटर सायकलवर जाऊन चित्रपट त्यावेळेस पाहायचं. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. ते चित्रपट आम्ही पाहायचं, नाटकं आम्ही सगळे पाहायचं आणि मजा असायची त्यावेळेस. हे वर्षातून अगदी छोटे 8-10 दिवस मिळायचे, पण वर्षभराचे करमणुकीचं सगळं त्याच्यामधून हे पूर्ण व्हायचं आहे. अगदी तो काळ तसा होता. म्हणजे विठ्ठल शिंदेंच्या त्या गाण्यांनी वगैरे तो पहाटेची सुरुवात व्हायची आणि मग ती गंमत वेगळी होती. म्हणजे मला पण माझ्या बालपणीचं जर आठवलं, आमच्या आजीचं वगैरे तो काळ आठवला तर ते कोया वगैरे आठवतात. ओंबडा घाली साध जग समदग झालं जाग, समदग झालं जाग, जग समदग झालं जाग. आणि या गाण्यातनं मग जगाला, समाजाला जागृत करण्याचं काम या सगळ्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून व्हायचं. ते आता कुठेतरी थोडंसं थांबलं आहे किंवा त्याचं स्वरूप बदललं आहे. बरोबर ना सर? करेक्ट. आता चित्रपट असेल, नाटक, हे ज्या गोष्टी आहे या सरसकट तुम्हाला मोबाईलवर कधी उपलब्ध असतात. त्याच्यामुळं त्याविषयीचं जे आकर्षण होतं ते माणसाचं कमी झालं आहे. आता विद्युत रोषणाई किंवा वेगवेगळे देखावे असतील याच्यावर जास्त भर दिला जातो. पूर्वी तसं नव्हतं फारसं. नाही, त्या देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनही करण्याचं काम बऱ्याचशा मंडळ करतात, होतं पूर्वी करत होती. तुमच्याशी गप्पा मारायला सर तुमच्याकडं खूप मोठा खजिना आहे अनुभवाचा, तर नक्कीच त्या गप्पा आपण आणखीन मारणार आहोत. आता शेजारी मी जातो ताईंकडे आमच्या, त्यांच्याशी बोलायला नक्कीच मला आवडेल.
ताई नमस्कार. नमस्कार. हां, आता आपण करूयात गप्पांचा चमत्कार, मग पुढे चालू. एक आता हा इतकं छान हसणंच, अशा गप्पा मारायला मला आवडतात. आणि काय होतं, या माणसाचा चेहराच इतका हसमुख आहे की खूप खुश झालो मी पण. एखादं तेव्हा घेतलेलं, किती वर्ष झाले आता लग्नाला? साधारण खूप झाली असतील ना? 36 वर्ष. 36 वर्ष. चांगलं, छान आहे. तारीख नाही विचारणार मी, कारण ते नेमकं नाही आठवले की मग तर चला एखादं छान उखाण्याने सुरुवात करू आपण. वसंत ऋतूत कोकिळ करते पूजन, सुधाकररावांचं नाव घेते, आज आहे महालक्ष्मीचे पूजन. वा वा वा, छान छान छान. अगदी अगदी छान. म्हणजे सगळं झालं, पूजन आलं, महालक्ष्मी पण आले, गणपती बाप्पा पण आले. आता हा सगळा आयुष्याचा जो जीवन प्रवास आहे, तुमच्या बालपणीच्या काय आठवणी? बरं, बालपण एकदम सुखात गेलं. त्याच्यानंतर वडील म्हणजे एक्सपायर झाले. आम्ही 5 बहिणी, पण तरी मोठा सगळ्यात भाऊ होता, त्याने आम्हाला कशालाच काही कमी पडू दिलं नाही. आणि आमच्या घरात पण धार्मिक वातावरण पहिल्यापासून. वा, छान छान छान. त्याच्यामुळं घरी महालक्ष्म्या, गणपती, कुलधर्म, कुलाचार सगळे होते. त्याच्यामुळं इकडं आल्यानंतर काही असं जाणवलं नाही. बाकी गणपतीतला उत्सव जो असतो, उत्साह आपला जो असतो ना, त्या उत्साहामध्ये आपण कधी लहानपणी सहभागी झालेला असाल ना? कसे डान्स पिन्समध्ये, नाटकामध्ये किंवा गाण्यामध्ये असतं ना, असं आवड असते आपल्याला. आणि मग तो आत्ताचा काळ आणि त्या काळातला जो काही एक फरक आहे, तो प्रकर्षाने आपल्याला तो जाणवतो. मग आमच्या साहेबांबद्दल काय आपलं मत, कसं काय स्वभावाने? एकदम छान साथीदार म्हणून जीवनाचा एकदम खूपच छान आहे जोडीदार. कधीच आमच्या घरात म्हणजे प्रत्येकाला मोकळीक आहे, स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य. ज्याला जे मनात असेल ते त्यांनी करायचं. मुलाला पण तसंच आहे, सोनेला पण आहे, त्यांना पण आहे. त्यांनी इतके दिवस बँकेत ह्याच्यात संघटनेत काम केलं, पण आम्ही कधीच त्यांना आड आलेलो नाही. 15-15 दिवस ते टूरवर असायचे. अगदी अगदी अगदी. काय ते आहे ना, मला वाटतं चंद्रशेखर गोखलेंची आहे ना, की घर दोघांचं असतं, दोघांनी आवरायचं असतं, असं काहीतरी आहे की एकाने पसारा केला की दोघांनी सावरायचं असतं वगैरे. तर असंच आहे. आणि या संसारातल्या गप्पा अतिशय छान आत्ता रंगात आलेल्या आहेत. पण काय असतं, आता वेळ झालेली आहे मंडळी विश्रांतीची. आणि मस्त आहे ना, या जोशी परिवाराबरोबरच्या गप्पा वेगळ्या आहेत, गमतीशीर आहेत, आणि ती मजा आता आणखीन वाढणार आहे. पण आता वेळ आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. भेटूयात विश्रांती नंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. विश्रांतीनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. तर विश्रांतीच्या आधी
या जोशी कुटुंबाबरोबर गप्पा रंगात आलेल्या आहेत. पुन्हा त्या गप्पांना आपण सुरुवात करूयात. ताई, छान अगदी गप्पा मस्त आपल्या गप्पा रंगात आलेल्या आहेतच. हा उत्साह आता आणखीन आपण वाढवूयात. आपले शेजारी ज्या बसले आहेत त्या ताईंकडे आता मी जातो, त्यांच्याशी मला नक्कीच बोलायला आवडेल. ताई नमस्कार. नमस्कार. गणपती उत्सव आणि गणेश उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी तुम्हालाही शुभेच्छा. आपलं नाव? मी पुष्पा जोशी बापट. सध्या मी पुण्यात राहते. हे माझं माहेर आहे. हा माझा भाऊ आहे सुधाकर जोशी. म्हणजे गणपतीच्या घरी गौरी आलेली आहे आणि तो जो आनंद आहे तो जो ती मजा. हो, मजा ती वेगळीच असते. अगदीच मजा ना. आणि भाऊ बहिणीचं नातंही खूप. कसे आहेत आपले भाऊ स्वभावाने? छान. त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. तो भाऊ माझा मुलगा म्हणून, बहिणीचा भाऊ, मुलाचे वडील, पुतण्याचा काका आणि आमच्या सगळ्या मंडळी, भाची मंडळी, तो आवडता मामा आहे सगळ्यांचा. अरे वा वा. आणि तो एवढा समाजात चांगलं काम करतो, एवढं छान वाटतं आम्हाला. अभिमान आहे त्याचा. आणि त्याचं जे समाजकारण आहे ते असंच पुढे त्यांनी चालू देईन, असंच त्याचा नाव उद्धार मस्त होऊ देत. त्याच्या आनंदात आम्ही सामील आहोत. सगळे आमचं जोशी कुटुंब सगळं त्याच्या आनंदात सामील आहोत. आणि त्याचा हे सगळं उत्कर्ष बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे. आनंद नक्कीच. भावाच्या उत्कर्षात बहिणीला आनंद हा होतच असतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तो आहेच चांगला, पण त्याच्याबरोबर संजू माझी बहिणी जे आहेत ती त्याच्या खांद्याला खांदा लावून घर सगळं सांभाळते. सगळे नातेवाईक जाणे येणं त्यांच्या घरी खूप आहे. ते सगळं सांभाळते. तो असो नसो तर सगळ्यांचं आगत स्वागत ती फार छान तऱ्हेने करते. त्याच्यामुळे आम्हाला यायला कधीही काही वाटत नाही. बिलकुल छान वाटलं ननंद भाऊजाईचं नातं पाहून. बघा लोक हो, ननंद भाऊजाईचं असं प्रेमाचं नातं असतं. हे सिरियलवाले उगीच काहीतरी दाखवतात आणि मग नात्या होय की नाही हो. आणि आपण हे पाहतो ते. आणि मग पण नाही, कसं आहे माहिती आहे का, हे नातंच तसं खूप मस्त आहे, प्रेमाचं नातं आहे. कसं भावाबरोबरचं तुमचं बालपण आठवते? हो, आम्ही खूप एकत्र खेळलो, लेझिम खेळलो, लंगडी खेळायचो. लहानपणी सगळे आमचे सणवार एकत्र असायचे. तो सगळ्यात भाग घ्यायचा, नाटकात भाग घ्यायचा. शाळेत असताना लेझिम सगळ्या याच्यात तो तेव्हापासूनच तो खूप समाजात वावरायला लागला. सगळ्या भावंडात तो जास्ती वावरतो आमच्या. हो बरं. आणि तेव्हापासून त्याचं जे नेतृत्व आहे ते खूप छान आहे. नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये खूप आहे. आणि त्याचाच आदर्श त्याच्या मुलाने घेतला आहे. तो मुलगाही तसाच आहे, सगळा समाजप्रिय आहे. त्याला खूप मित्र आहेत भाऊसारखेच. त्याच्यामुळे त्याचाही असाच उत्कर्ष हो अमेचा आणि त्याच्या कुटुंबाचाही, सगळ्यांचा, अगदी तुमच्या सर्व कुटुंबाचा आणि आमचा हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांचा उत्कर्ष होत राहो अशी त्या आई देवीच्या चरणी, गणरायाच्या चरणी आपली नेहमी. आमची सगळी बहीण भावंड एकत्र नांदतोय. सगळे व्यवस्थित आहेत सगळे बहीण भावंड. कधी अशी लुटूपुटीची भांडणं वगैरे? हो, ती तेवढ्या बरीचशी होतात आणि ती व्हायला हवी. त्याच्यात प्रेम वाढतं. अगदी 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 म्हणजे असे मतभेद तर उलट व्हायलाच पाहिजेत. म्हणजे त्याच्यातून आपल्याला शिकायला पण मिळतं. आणि असे आमचे पण व्हायला हवेत असं आम्ही म्हणतो. पण ते होत नाहीये. तो व्हायला हवे. उलट तुम्ही सिरियल बघू जास्त पाहत राहा. त्याच्यामध्ये फार आयडिया असतात. म्हणजे नसेल भांडण तर लावून, नाहीतर मग मला सांगा, मी तुम्हाला एखादं सांगेल पॉईंट. हा गमतीचा भाग सोडूयात आपण. हा आनंद हा असाच आहे. आणि आता मग जाऊयात सुनबाईंकडे. त्यांच्याशी नक्कीच गप्पा मारायच्यात. मला आवडेल त्यांच्याशी बोलायला. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव सांगा. मी वैष्णवी अमेय खेडलेकर जोशी. हो, घ्या एखादा छान ओखाणा बिखाणा. आता त्यात दागदागिन्यांनी नटली गौराई, रूप तिचे गोजिरे, अमेय रावांचं नाव घेते, लक्ष द्या सारे. वा वा. आमचं सगळं कॅमेरा सगळं लक्ष तुमच्याकडे. काय आपल्या गणपती उत्सवाचं हे वातावरण आहे आपल्या घरामध्ये. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? 6 महिने झाले. अगदीच मग नवीन आहे, संसार नवीन. अजून ते काय म्हणू आपण, गुलाबी दिवस आहेत. त्या गुलाबी दिवसाच्या त्या रम्य याच्यामध्येच आपण आहोत. खूप छान. त्याच्याही म्हणजे तुमच्या या काय म्हणू नव्या संसारासाठी पण आम्ही लगेच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कसे आहेत मिस्टर? खूप छान. छान आहेत ना? तर तुम्ही पसंत केले म्हटल्यानंतर छानच असणार आहेत. सरांबद्दल काय सांगताल? मॅडमबद्दल काय सांगताल? सासू सासरे? म्हणजे ते माझे सासू सासरे नसून ते माझे आई वडीलच आहेत. आणि
आईवडील पण आणि एक मित्र मैत्रिणीसारखे मला आई बाबा मिळालेले आहेत. वाह वाह वाह, ये तो सच है कि भगवान है, धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. तर त्यांच्यामध्येच देव आहेत, ते फक्त आपण पाहायचे असतात. गणपती उत्सवाबद्दल काय आपण बालपणीच्या काय आहेत आठवणी आपल्या? हो, लहानपणी मी आणि माझा एक मोठा भाऊ आम्ही लहानपणी हाताने गणपती बनवायचो, शाडू मातीचा. तो अगदी हुबेहूब गणपतीसारखा व्हायचा असं नाही, पण घरचे पण आणि आम्ही पण उत्साहाने आणि आनंदाने तो गणपती बसवायचो. त्याला घरी कलर देऊन तो घरी बसवायचो आम्ही. ती मजाच काही वेगळी होती. त्याच्यात ते आकार, गणेशाचं रूपच असं आहे की तो कुठल्याही आकारामध्ये डोळ्यासमोर आपोआपच येतो आपल्यासमोर. त्याचं ते मूर्त स्वरूप, त्याला तर कुठल्याही रूपामध्ये आपण पाहूयात. आणि हे मीही लहानपणी अनुभवलं आहे, आम्हीही कधीतरी बनवलेले आहेत मातीचे. आणि तो एक आनंदच, आपल्या हाताने गणपती बनवणे आणि तो बसवणे हा एक आनंद वेगळाच असतो आणि तो असायचाही. आणि आजही अनेक लहान मुलं करतात हे प्रकार, शाळेमध्ये पण शिकवले जातात. त्याचाही खूप आनंद वाटतो. तुमची बालपणीचा गणपती आत्ता गणपतीत काय फरक वाटतो, काय किंवा सार्वजनिक गणपतीमध्ये वेगवेगळे प्रकार त्याबद्दल? आम्ही आमच्या कॉलनीत सगळे लहान मुलं मुली एकत्र येऊन गणपती बसवायचो. तेव्हा सगळेजण 10 दिवस खूप धमाल असायची. वेगवेगळे खेळ खेळायचो, डान्स बसवायचो, गाणी म्हणायचो. खूप तेव्हा मजा यायची. पण आता याच्या तुम्ही म्हणता गाणी म्हणता का? एखादं म्हणायचं? नाही नाही. मला तर बायको आहे ना, लग्न झालं होतं माझं, म्हणजे आता फार बरीच वर्ष झाली, वर्षभर मला गाणी म्हणायला व्हायची. म्हणा ना. त्याच्यानंतर ती गप्प बसा एवढं एकच काम असतं आणि नाईलाजान आम्हाला गप्प बसावं लागतं. बरं, गमतीचा भाग सोडूयात आपण. आणखीन काही आपल्याला बोलायचं आहे? नाही. ओके, पुन्हा एकदा सरांकडे मी वळणार आहे. तर सर, हे सगळ्या भरभरून बोलतायत, मॅडम बोलल्या, बहीण तुमची बोलली. आणि बहीण बोलत असताना आपल्या डोळ्यासमोर आपलं ते बालपण, त्या बालपणीच्या गमती, त्या आठवणी, ती लुटुपुटीची भांडणं सगळं डोळ्यासमोर आपोआप उभं राहतं. आणि आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे की कुठंतरी हरवलेला संवाद आहे ना, आज आपण सगळे सोशल मीडियामध्ये किंवा आपल्या कामामध्ये किंवा करिअरच्या मागे इतके व्यस्त झालेलो आहोत की ते नात्यांमधल्या ज्या गप्पा होत्या ना, त्या कुठेतरी हरवत चालल्यात. आणि ते पुन्हा एकदा या निमित्ताने एक दिवस का होईना तो साजरा करता यावा गप्पा, म्हणून हा आमचा कार्यक्रमाचा हा उद्देश असतो. तर आता आपल्या या बँकिंग क्षेत्राबद्दल, यातल्या अनुभवाबद्दल आणि सामाजिक कामाबद्दल आपल्याकडनं ऐकायचं आहे. सामाजिक कामाचं तसं म्हणाल तर मी लहानपणी ट्रेकिंगला जायचं आणि ट्रेकिंगमध्ये मी जवळपास 15 वर्ष ग्रुप लीडर म्हणूनच गेलो. 30-35 जणांची बॅच घेऊन आम्ही जायचं. सह्याद्री तर पालथा घातला आणि हिमालयामध्ये पण ट्रेकिंग केलं. त्यानंतर मी बँकिंग क्षेत्रामध्ये जे आलो तर काही घटना अशा घडल्या बँकिंग क्षेत्रात की मी आपोआप संघटनेच्या कामाकडं वळालो. आणि संघटनेच्या कामात गेल्यानंतर लोकांचं जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, दुःख येतात, ते दूर करण्यामध्ये एक वेगळं समाधान मला मिळत गेलं आणि त्यात मी रमलो. असा एखादा प्रसंग आहे की तुम्ही मदत केलेली किंवा असं काय एखादा आत्ता आठवतोय का, असं एक घटना? अगदी तशा खूप घटना आहेत, पण एक जर सांगायची ठरली तर आमच्या पुण्यामधल्या एका शाखेमध्ये एक स्टाफ होता आणि त्याला रोज सकाळी 3-4 पेपर वाचायची एक सवय होती आणि बँकेत तेवढे पेपर यायचे आणि तो वाचायचा. पण त्याचं असं व्हायचं की त्याला रविवारी बेचैन व्हायचं आणि रविवारी तो परत बँकेत जायचा, त्या फटीमध्ये टाकलेले पेपर काढायचा, वाचायचा, परत त्या फटीमध्ये खोचून द्यायचं आणि घरी यायचा. पण एक रविवारी असं झालं, त्याने ते पेपर वाचले आणि घरी येताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागेवर गेला. तर असा आहे दुःखद प्रसंग घडल्यानंतर आपले जवळचे नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, तातडीने मदत ही होती. त्या कुटुंबाला देखील मदत झाली. साधारण त्याचं आम्हाला घटना कळाली की असं असं घडलेलं आहे आणि ही घटना साधारण एक 15 वर्षापूर्वीची असेल. त्यानंतर काय झालं, 10 ते 12 दिवसांनी त्याच्या मिसेसचा मला फोन आला की साहेब काही करा ना, आम्हाला कुटुंबाला 3-4 लाख कुठून तरी द्या, काही करून द्या तुम्ही. म्हटलं काय झालं? काही नाही म्हणे, हे अपघातात गेले त्यावेळेस सर्व नातेवाईक असतील, जवळचे असतील, सगळे आले, दुःखात सगळ्यांनी हे केलं,
पण आता सगळे क्रियाकर्म उरकल्यानंतर सगळ्यांनी आम्हाला हिशोब आणून दिले आणि पैसे मागतायत आणि व्यवहार तर पूर्ण करायला पाहिजे. त्यावेळेस निश्चित मी संघटनेत काम करत होतो. आम्ही संघटनेच्या वतीने, त्याच्यानंतर मी आमच्या कर्मचाऱ्यांची क्रेडिट सोसायटी तिथं पण व्हाईस चेअरमन होतो. त्या माध्यमातून आम्ही तातडीची मदत त्या कुटुंबाला केली. पण त्या घटनेतून मला एक संदेश मिळाला की माणसाच्या मागं जे व्यवहार शिल्लक राहतात हे व्यवहार मात्र कुठल्याही स्थितीत चुकत नाही. आणि तेव्हापासून मी सर्वांना बचतीचं, विम्याचं महत्त्व समजून सांगितलं. कुटुंब कशी संरक्षित होतील हा प्रकार मी जास्तीत जास्त संघटनेत असताना केला. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या पण वाचवल्या आम्ही. मी तुम्हाला हा प्रश्न जो आत्ता विचारला ना त्याचा माझा उद्देश हाच होता की खूप जणांना असं मदतीचा हात आपण देत असतो किंवा गरज पडते. बचतीचं महत्त्व आजही समाजामध्ये जे नाही आहे, कळलेलं नाही आहे तितकं. मी समाजाबद्दल काय बोलू, मी माझ्याबद्दलच बोलतो. मी तसाच आहे. तर ते तुमच्या माध्यमातून तुमच्यासारखे जाणकार लोकांकडनं जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतं तेव्हा आम्हालाही त्याचं महत्त्व कळतं आणि थोडंसं आम्ही तसं वागण्याचा प्रयत्न करतो. नक्की प्रेक्षकांनाही यातून बरंच काही मिळालं असेल. तर हा आपला गप्पांचा कार्यक्रम, गणपती उत्सवाचा हा कार्यक्रम मी उद्देश तर सांगितला तुम्हाला. कसा वाटतो आम्हाला हा, तुम्हाला आमचा हा उपक्रम वगैरे सगळ्या गमती? फार सुंदर. मला म्हणजे ज्यावेळेस फोन आला मदनेंचा की असं तुमच्या घरी आम्हाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला यायचं आणि गप्पा मारायच्यात, मला खूप आनंद झाला. कारण कसं असतं, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण लोकांसमोर गेलं पाहिजे. ह्या सणांचं महत्त्व जे आहे हे लोकांना कळालं पाहिजे. आत्ता जर आपण धकाधकीच्या जीवनामध्ये विचार केला तर हे सण असे आहेत का जे नाती टिकून आहेत. आज माझी बहीण पुण्याहून आली किंवा माझे थोरले बंधू इथंच राहतात गावात पण या कार्यक्रमासाठी आले. हे दिवाळीचा सण असो, गणपती असो, हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत हे नातं टिकवण्यासाठी गेलेले खरोखर फार चांगली व्यवस्था आहे अशी मला वाटतं. आमचा कार्यक्रमाचा उद्देश जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आणि तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. पण ही सगळी संकल्पना घेऊन आमची सगळी टीम जी आहे, म्हणजे आमचे मुख्य संपादक गोरक्षनाथ जे आहेत मदने, त्यानंतर आमचे बाळासाहेब गडाख आहेत किंवा आमचे कॅमेरामन आधी सुखदेव गाडेकर आणि मी, ही जी टीम जी राबते ना त्यांचे जे कष्ट आहेत ना, तुमच्यासारख्या लोकांकडनं जेव्हा कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडते ना तर आमच्या त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आम्हाला. म्हणून सीनेच्या वतीने तुमचे देखील मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज खूप छान आठवणी या ठिकाणी आपण सगळ्यांनी जागवल्या आहेत. आता कार्यक्रमाकडे आपण शेवटाकडे जाणार आहोत. मी आप्पा आजच्या या भागामध्ये इथंच थांबतो आहे. त्याआधी मी सुधाकर जोशी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचेही आभार व्यक्त करतो. पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या कुटुंबामध्ये वेगळ्या गप्पांसह. पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. पाहत रहा सी न्यूज मराठी, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम माझा बाप्पा. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC.
प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा, आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा. कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.